मित्रांनो, सप्तशृंगी देवी आपल्या महाराष्ट्रातील देवींच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असून नाशिक जिल्ह्यापासून जवळच असलेल्या वणी गडावरती सप्तशृंगी देवीचे भव्य दिव्य मंदिर आहे। परंतु मित्रांनो, सप्तशृंगी देवीविषयी अशी काही माहिती जी याआधी तुम्ही कधी ऐकली नसेल। तर मित्रांनो, सप्तशृंगी देवीविषयी माहिती ऐकण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सप्तशृंगी देवी माँ दुर्गेचं एक रूप असून देवीला 18 भुजा आहेत आणि सप्तशृंगी गडावरती देवीची स्वयंभू मूर्ती आहे। या सप्तशृंगी गडाचे नाव सप्तशृंगी गड पडण्यामागे असे कारण आहे की हे 7 गडांनी वेढलेला एक गड आहे। तुम्ही देवीच्या दर्शनाला गडावर गेल्यावर तुम्ही कित्येकदा बघितलं असेल की सप्तशृंगी देवीची मान एका बाजूला झुकलेली आहे। परंतु मित्रांनो, तुमच्या मनात हा कधी प्रश्न पडला आहे का की सप्तशृंगी देवीची मान एका बाजूला का बरं झुकलेली आहे? तर मित्रांनो, यामागे एक प्रमुख कारण आहे। शास्त्रानुसार असे सांगितले जाते की एकदा सप्तशृंगी देवी मार्कंडेय ऋषींची कथा ऐकत होत्या। कथा ऐकत असताना सप्तशृंगी देवीला त्यांच्या भक्ताकडून मदतीसाठी हाक आली। आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी सप्तशृंगी देवी त्वरित धावून गेल्या। परंतु मार्कंडेय ऋषीची ही कथा पूर्ण न ऐकता अर्ध्यातच सोडून गेल्यामुळे मार्कंडेय ऋषीने देवीला शाप दिला आणि याच कारणामुळे देवीची मान आजही वाकडी आहे। मित्रांनो, सप्तशृंगी देवी ही महिषासुर मर्दिनी या नावाने सुद्धा ओळखली जाते। परंतु मित्रांनो, सप्तशृंगी देवी महिषासुर मर्दिनी नावाने ओळखल्यामागे एक प्रमुख रहस्य आहे। सप्तशृंगी देवीला महिषासुर मर्दिनी म्हणण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सप्तशृंगी देवीने महिषासुराचा वध केला। परंतु सप्तशृंगी देवीनेच महिषासुराचा वध केला यामागे एक आख्यायिका आहे। महिषासुर नावाच्या राक्षसाला देवतांकडून वरदान मिळाले की कुठल्याही पुरुषाच्या हातून तो मरण पावणार नाही। देवतांकडून मिळालेल्या या वरदानाचा फायदा घेऊन महिषासुराने देवतांचा छळ करण्यास सुरुवात केली आणि थेट इंद्राच्या गादीवरती जाऊन तो बसला। तेव्हा देवतांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे प्रार्थना केली। तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तिन्हीच्या शक्तीतून एक तेजस्वी रूप प्रकट झाले। ते तेजस्वी रूप म्हणजे सप्तशृंगी देवी आणि सप्तशृंगी देवीनेच महिषासुराचा वध केला। तेव्हापासून सप्तशृंगी देवी महिषासुर मर्दिनी या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि या सप्तशृंगी गडावरून शबरी विद्येची सुद्धा सुरुवात झाली। यामागे एक आख्यायिका आहे। नवनाथांचे गुरु असलेले मच्छिंद्रनाथ यांनी शाबरी विद्येची सुरुवात केली। परंतु शाबरी विद्येची सुरुवात नेमकी कशी झाली? तर मित्रांनो, पुराणानुसार असे सांगितले जाते की एकदा भगवान भोलेशंकर आणि श्री दत्तगुरु दंडकारण्यामधून भटकंती करत होते। दंडकारण्य म्हणजे आजचा सप्तशृंगी गडाचा परिसर। भटकंती करत असताना भगवान भोलेशंकराला कुणीतरी तपस्वी तपश्चर्या करीत असतानाचा आवाज आला। तेव्हा भगवान भोलेनाथाने श्री दत्तगुरुला त्या तपस्वीकडे पाठवले आणि बोलावून आणण्यास सांगितले। ते तपस्वी होते श्री मच्छिंद्रनाथ। तेव्हा मच्छिंद्रनाथ आणि भगवान भोलेशंकर यांची भेट झाली। महादेवाने मच्छिंद्रनाथाला आशीर्वाद दिला आणि म्हटले की तुझी इच्छा सप्तशृंगी देवी पूर्ण करेल। त्याच वेळेस सप्तशृंगी देवीचे तेजस्वी रूप प्रकट झाले आणि सप्तशृंगी देवीने मच्छिंद्रनाथाला शाबरी विद्येचे वरदान दिले। मित्रांनो, या सप्तशृंगी गडाचे महत्व रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा खूप मोठे आहे। पुराणानुसार असे सांगितले जाते की रामायणामध्ये जेव्हा लक्ष्मण आणि इंद्रजिताचे युद्ध चालले होते त्यावेळेस लक्ष्मण मूर्छित होऊन पडले। तेव्हा लक्ष्मणाला वाचवण्यासाठी बजरंगबलीने संजीवनी बुटी आणण्यासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून नेला। तेव्हा त्याच द्रोणागिरी पर्वताचा काही भाग खाली पडला आणि तोच द्रोणागिरी पर्वताचा भाग आज सप्तशृंगी गड या नावाने सुद्धा ओळखला जातो। इतिहासानुसार असेही सांगितले जाते की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि सुरतेची लूट केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज याच गडावर वास्तव्यास राहिले होते। सप्तशृंगी गडावर गेल्यानंतर तुम्ही तिथे शीतकडा नक्कीच पाहिला असेल। या शीतकड्या मागे एक आख्यायिका आहे। शीतकडा म्हणजे खोल दरी, जेथून पडल्यानंतर तांदळाचे सुद्धा तुकडे होतील। परंतु मित्रांनो, या शीतकड्याला एक इतिहास आहे। एका स्त्रीला मूलबाळ होत नव्हते म्हणून त्याने सप्तशृंगी देवीला नवस केला, मला जर मूलबाळ झाले तर मी माझ्या मुलाला घेऊन बैलगाडीने तुझ्या दर्शनासाठी येईल आणि ती बैलगाडी मी या शीतकड्यावरून खाली उतरवेल। देवीच्या कृपेने काही वर्षांनी त्या स्त्रीला मूल झाले आणि ती स्त्री नवस फेडण्यासाठी देवीच्या दर्शनाला बैलगाडीने निघाली। देवीचे दर्शन झाल्यानंतर एवढ्या अवघड असणाऱ्या या शीतकड्यावरून त्या स्त्रीने ती बैलगाडी खाली उतरवली। सप्तशृंगी देवीच्या कृपेने ते मूल आणि स्त्री दोन्ही सुखरूप त्यांच्या घरी पोहोचले। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।